नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 24 कोटी रुपये खर्च झाले पण श्रीवर्धनकरांचे घसे कोरडेच। कोट्यावधी रुपयांच्या नळपाणी योजनेचा पुरता बोजवारा। कंत्राटदार नक्की सरकारचा जावई आहे का? त्याच्यावर गुन्हा का नोंदवला जात नाही? एकाच घरात खासदार, आमदार आणि मंत्री, तरीही ऐतिहासिक श्रीवर्धन पाण्यासाठी तडफडून का मरतंय? श्रीवर्धन नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्वीकर यांनी थेट घराणेशाहीला मतदानातून पाणी पाजण्याचा आक्रमक इशारा दिलाय। 24 कोटींचा मलिदा लाटणारा कंत्राटदार सरकारचा जावई आहे का? विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्वीकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती प्रहार। एकीकडे कोट्यावधी रुपयांच्या पाणी योजनांचे कागदी घोडे नाचवले जात असताना दुसरीकडे मात्र ऐतिहासिक श्रीवर्धनची जनता पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडत आहे। जनतेने मोठ्या विश्वासाने ज्या लोकप्रतिनिधींना मतदान करून निवडून दिले त्यांनीच आता जनतेला वाऱ्यावर सोडल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे। याच मुद्द्यावरून श्रीवर्धन नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्वीकर यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि कथित घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केलाय। श्रीवर्धन शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी तब्बल 24 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती। मात्र निकृष्ट दर्जाचे काम, ठेकेदारी आणि टक्केवारीच्या गलिच्छ खेळामुळे ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे। या योजनेची पाईपलाईन सतत फुटत असून त्यातून दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे। कोट्यावधी रुपये खर्च होऊनही जनतेचे घसे कोरडेच आहेत। यावरून संताप व्यक्त करताना विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्वीकरांनी थेट सवाल केलाय की संबंधित कंत्राटदाराला अद्याप ब्लॅकलिस्ट का केले नाही? त्याच्यावर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? तो कंत्राटदार काय सरकारचा जावई आहे का? इतका गंभीर घोळ घालूनही कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई का होत नाही? यात नक्की कोणाची टक्केवारी अडकली आहे असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे। काही दिवसांपूर्वी म्हसळ्याच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली तेव्हा तिथल्या कंत्राटदाराला खडे बोल सुनावल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये मोठ्या दिमाखात झळकल्या। पण विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्वीकरांनी यावर मोठा टोला लगावला आहे। डम्पिंग ग्राउंडच्या त्या कचऱ्यातून या नेत्यांना नक्की काय साध्य करायचे होते असा प्रश्न विचारत श्रीवर्धनमधील माता भगिनींना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असताना प्रशासन आणि सत्ताधारी नेत्यांचे डोळे का उघडत नाहीत? म्हसळ्यातील आगीवर तत्परता दाखवणाऱ्या नेत्यांना श्रीवर्धनकरांच्या कंठाला पडलेली कोरड का दिसत नाही असा थेट सवाल त्यांनी केला आहे। श्रीवर्धनमध्ये वर्षानुवर्ष एकाच घराण्याची राजकीय हुकुमशाही आणि घराणेशाही चालत आली आहे। एकाच घरात खासदार, आमदार, मंत्री, विधान परिषद आमदार आणि दोन माजी आमदार अशी सत्ता आणि पदांची अभूतपूर्व रेलचेल असतानाही जनतेच्या नशिबी मात्र पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे। एकाच घराने अजून किती जनतेच्या पैशांचा मलिदा लाटणार असा संतप्त सवाल आता संपूर्ण श्रीवर्धनची जनता उघडपणे विचारू लागली आहे। विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्वीकरांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे की ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले तीच जनता आता तुम्हाला तुमची जागा दाखवेल। पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडणारे श्रीवर्धनकर आगामी निवडणुकीत या घराणेशाहीला मतदानातून पाणी पाजल्याशिवाय आणि सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत। श्रीवर्धन नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनीच आता पाण्याच्या मुद्द्यावरून थेट शिंग फुंकल्यामुळे सत्ताधारी बॅकफूटवर गेले आहेत। आता या वाढत्या जनक्षोभाची दखल प्रशासन घेणार की नेहमीप्रमाणे टक्केवारीच्या नशेत डोळेझाक करणार याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? 24 कोटींच्या या योजनेच्या बोजवाऱ्याला नक्की कोण जबाबदार आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। श्रीवर्धन आणि रायगड जिल्ह्यातील अशाच खळबळजनक आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।